एकीकडे अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन आणि दुसरीकडे जंतर मंतरवरील ही दृश्य आहे। मोर्चा सुरू होण्यापूर्वी पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय। मोर्चेकऱ्यांवर सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातोय। त्यामुळे सर्व आंदोलक सैरावैरा धावत आहेत। जंतर मंतरवरील ही थेट दृश्य आहेत। तर काही युवक आक्रमक झाल्याचं दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। दोन वेगवेगळी दृश्य समोर येत आहेत। सध्या नवी दिल्लीतून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि हा मोर्चा पुढे जाऊ नये यासाठी पोलीस तैनात आहेत। मात्र तितकेच आक्रमक मोर्चेकरी झालेले आहेत। अभिजित दीपकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागलेली आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या अनुपस्थितीतही हा मोर्चा निघणार असा निर्धार सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। मात्र पोलिसांचा हा बंदोबस्त पाहता हा मोर्चा पुढे जाईल यावर शंका उपस्थित करण्यात येते। कारण प्रचंड बळ हे पोलिसांचं वापरण्यात येतंय। नवी दिल्लीत सध्या संसद भवन परिसरातही तितकाच मोठा बंदोबस्त आहे आणि जंतर मंतरवरही तितकाच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून हे सर्व वातावरण तापलेलं आहे। विरोधी पक्षांकडूनही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा पुढे जाऊ नये यासाठीचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत। सौम्य लाठीमार सध्या या मोर्चेकऱ्यांवर करण्यात येतोय। देशभरातून मोठ्या संख्येने तरुण जंतर मंतरवर पोहोचलेले आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ही सरकारकडे या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। आणि त्याचाच एक पुढचा अध्याय म्हणून सीजेपीनं संसद भवनावर मोर्चा काढायचं ठरवलं। आधी उपोषण झालं। या उपोषणादरम्यानच सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यावरूनही सीजेपीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते। जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाला होता आणि आता पुन्हा ही दृश्य समोर येत आहे ज्यामध्ये मोर्चा रोखण्याचा पूर्ण प्रयत्न पोलीस करतायत। तर ही दोन दृश्ये काही वेळापूर्वी जेव्हा आंदोलक संतप्त झाले होते आणि पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी सौम्य लाठीमार केला होता ती आधीची दृश्य आहे। आणि दुसरीकडे पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरात पाहायला मिळतोय। याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके जोडले गेले आहे। कपिलजी, सध्याची जंतर मंतरवरची ही दृश्य पोलीस बळाचा वापर होतोय आणि कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा पुढे जाऊ नये यासाठीचे प्रयत्न केले जातात। काय सांगाल या सर्व परिस्थितीवर? बघा, जेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार देशामध्ये सत्तेत आलं तेव्हापासून प्रचंड प्रमाणात हुकुमशाही चालू आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे। जंतर मंतरवरती गेल्या अनेक दिवसापासून सोनम वांगचुकजी हे उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांना बळजबरीनं उचलून दवाखान्यात नेण्याची घटना ही पहिल्यांदा देशाच्या इतिहासात घडली। हे सुद्धा निंदनीय आहे। आज कॉक्रोच जनता पार्टीचे काही लोक असतील आणि समविचारी लोक हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्या ठिकाणी मोर्चा काढतात। संसदीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर आंदोलकांवरती लाठीचार्ज करत असेल तर हे सरकार इतकं पळपुट काय, इतकं भित्र काय, का लाड करते धर्मेंद्र प्रधानचा? याचं उत्तर सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे। ज्या नीटच्या पेपरमध्ये भ्रष्टाचार झाला,
सातत्यानं देशामध्ये पेपर फुटी होते आहे, अनेकदा पेपर फुटतायत, तरी सुद्धा शिक्षण मंत्र्यांना, NTA संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालतात आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करतात, आंदोलन करणाऱ्यांना उचलून नेतात. हे अत्यंत निंदनीय आहे. हे सरकार आता आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार ठेवते की नाही असा प्रश्न आता आंदोलकांना आणि ज्यांचे सत्सद विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या लोकांना आता पळायला लागलेला आहे. मी या लाठीचार्जचा निषेध करतो. सरकारनं आता तरी ठिकाणावर यावं आणि परीक्षा आणि पेपर फुटीला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. पेपर फुटीच्या विरोधात कडक धोरण केलं पाहिजे आणि आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. आमचे नेते राहुलजी गांधी हे सुद्धा छात्रों की गुंज या माध्यमातून देशभरामध्ये लढतायत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, तरी सुद्धा धर्मेंद्र प्रधानचा लाळ का करते आहेत, म्हणजे सरकार का करते आहे? सरकारला कोणाचंच ऐकायचं नाही का? आणि सरकार आता आंदोलकांचा सुद्धा बळी घ्यायला निघाले का असा आमचा प्रश्न आहे. मी पुन्हा एकदा लाठीचार्जचा निषेध करतो. जी कपिलजी, याआधीही काही प्रतिक्रिया या सत्ताधाऱ्यांकडून समोर आल्या होत्या आणि अक्षरशः या आंदोलनाला राजकीय रंग असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतं सत्ताधाऱ्यांच्या या प्रतिक्रियेवरून? हे बघा, नीटच्या पेपरमध्ये 2-3दा पेपर यांच्या काळात फुटला, पेपर फुटी वाहिलेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, हे अबाधित सत्य आहे. आता विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये आहेत. विद्यार्थ्यांची मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. याला कुठे राजकीय रंग आलेला आहे? तर भाजपच्या लोकांना राजकारण लागत नसेल तर त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या. आम्ही कोणी राजकारण करणार नाही किंवा राजकीय रंग भेटणार नाही. जी कपिलजी, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर कपिल ढोके यांनी या लाठीचार्जचा निषेध केलेला आहे. तर